नमस्कार. सर्वांचं माझ्या यूट्यूबमध्ये परत एकदा स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 15 आणि आपला घटक आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 15 मध्ये त्रिकोणांची एकरूपता. त्रिकोणांची एकरूपता. आता ही जी त्रिकोणांची एकरूपता आहे या त्रिकोणांच्या एकरूपतेमध्ये त्रिकोण एकरूप होताना जे जे घटक एकरूप होतात त्या घटकांवरून कमीत कमी ते त्रिकोण कमीत कमी घटक एकरूप दाखवून ते त्रिकोण कसे एकरूप दाखवता येतात हे आपल्याला बघायचे. त्यासाठी आपल्याला थोडीशी एकरूपता ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. तर एकरूपता म्हणजे काय? त्रिकोणाच्या एकरूपतेमध्ये जवळपास 6 घटक एकरूप असावे लागतात. मग या 6 घटकांमध्ये काय येते? त्रिकोणाच्या बाजू, त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि त्रिकोणाचे कोन, 3 कोन असतात. म्हणजे त्रिकोणाच्या एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप असल्या पाहिजेत. एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप असले पाहिजेत. आता बाजू म्हणजे काय? तर बाजू म्हणजे एक रेषाखंड आहे. त्रिकोणाची एक बाजू म्हणजे एक रेषाखंड आहे. आणि कोन, 2 बाजूंनी जो कोन तयार होतो तो कोन. मग याच्यासाठी आपल्याला अगोदर एकरूप बाजू म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. मग एकरूप बाजू म्हणजे काय? तर एकरूप रेषाखंड म्हणजे काय? जेव्हा 2 रेषाखंड आहे आणि ह्या दोन्ही रेषाखंडांची लांबी जर सारखी असेल, ह्या दोन्ही रेषाखंडांची लांबी जर सारखी असेल, समजा हा रेषाखंड ए बी आणि हा दुसरा रेषाखंड आहे पी क्यू आणि ह्या दोन्हींची लांबी जर सारखी असेल तर त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. आणि एकरूप कोन म्हणजे काय? 2 कोन असतील आणि ह्या 2 कोनांमध्ये जर त्यांची माप सारखी असतील, इथलं माप आहे ते सारखंच असेल म्हणून एक कोन सारख्या कोनांनी दाखवतोय. समजा हा कोन आहे ए बी सी आणि दुसरा कोन आहे पी क्यू आर. कोन ए बी सीचं माप आणि कोन पी क्यू आरचं माप जर सारखंच असेल तर ते 2 कोन एकरूप असतात. समजा ए बी सीचं माप 60 अंश आहे आणि पी क्यू आरचंही माप 60 अंश आहे तर ते 2 कोन कसे होतील? एकरूप होतील. रेषाखंड ए बीची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि रेषाखंड पी क्यूची लांबी सुद्धा 5 सेंटीमीटर असेल तर रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यूला एकरूप रेषाखंड असे म्हणतात. आणि एकरूप त्रिकोणामध्ये त्यांच्या बाजू म्हणजेच रेषाखंड हे एकरूप असणं गरजेचं आहे. 2 त्रिकोणांच्या बाजू ज्या आहेत त्या एकरूप असणं गरजेचं आहे. 2 त्रिकोणांचे कोन जे आहेत ते कोन एकरूप असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा 2 त्रिकोणांच्या एकरूप बाजू आणि बाजू एकरूप असतील आणि कोन एकरूप असतील, संगत बाजू आणि संगत कोन जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांवर जर ठेवले तर ते एकमेकांना तंतोतंत जुळतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला 2 त्रिकोण जर एकरूप असतील, आता या ठिकाणी रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू एकरूप आहे, इथं आपल्याला हेच लिहिता येतं रेख ए बी एकरूप, एकरूपचं चिन्ह आहे हे लक्षात ठेवायचं आहे. एकरूप रेख पी क्यू. अशाच पद्धतीनं कोन ए बी सी
एकरूप कोन पी क्यू आर, हे दोन्ही कोन एकरूप आहेत. आणि जर दोन त्रिकोण एकरूप असतील हे दोन त्रिकोण आणि हे दोन त्रिकोण जर एकरूप आहे, याचा अर्थ काय होईल, ह्या दोन बाजू एकरूप येतील, या दोन बाजू एकरूप येतील आणि ह्या दोन बाजू एकरूप येतील. म्हणजेच हा कोन या कोनाशी एकरूप असणार आहे, हा कोन या कोनाशी एकरूप असेल आणि हा तिसरा कोन ह्या तिसऱ्या कोनाशी एकरूप असेल. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप होतील. समजा हा त्रिकोण आहे ए बी सी, त्रिकोण ए बी सी आणि हा त्रिकोण आहे पी क्यू आर. मग इथं सुद्धा आपल्याला त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर असं लिहिता येतं. अशा पद्धतीनं एकरूप घटक आपल्याला लिहिता येतात. एकरूप बाजू म्हणजेच रेषाखंड आणि रेषाखंडांची एकरूपता म्हणजे त्या रेषाखंडांची लांबी सारखी असणे. कोण त्या दोन्ही कोणांचं माप जर सारखं असेल तर ते दोन कोण परस्परांना एकरूप असतात. आणि जर दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. पण दोन त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळण्यासाठी त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोण हे एकरूप असणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्रिकोणाच्या एकरूपतेची व्याख्या काय सांगता येते आपल्याला, शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार. समजा आता आपण दोन त्रिकोण या ठिकाणी काढू. हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. या त्रिकोणांना नाव देऊ आपण त्रिकोण ए बी सी आणि याला नाव देऊ आपण त्रिकोण पी क्यू आणि आर. समजा शिरोबिंदूंची संगती याचा अर्थ काय होतो, ए ची संगती पी बरोबर, बी ची संगती क्यू बरोबर आणि सी ची संगती जर आर बरोबर लावली, म्हणजे ए आणि पी ची जोडी लावली, बी आणि क्यू ची जोडी लावली, सी आणि आर ची जोडी लावली, तर बाजू ए बी आणि बाजू पी क्यू ह्या संगत बाजू होतील. म्हणजे ही जी संगती ही कशी लिहितात पहा, शिरोबिंदूमधील संगती लिहितात या प्रकारे, ए बी सी संगत पी क्यू आर. याचाच अर्थ असा होतो की ए ची संगती ही पी बरोबर लावलेली, बी ची संगती क्यू बरोबर लावलेली आणि सी ची संगती आर बरोबर लावलेली. ही झाली संगती. मग अशी जर संगती असेल तर बाजू ए बी ही बाजू पी क्यू शी संगत असते, बाजू बी सी ही बाजू क्यू आर शी संगत असते आणि बाजू ए सी ही बाजू पी आर शी संगत असते. कोण ए हा कोण पी शी संगत असतो, कोण बी आणि कोण क्यू ची संगती असते, कोण सी आणि कोण आर ची संगती असते. अशा पद्धतीनं बाजू ए बी आणि बाजू पी क्यू ची संगती येईल, बाजू बी सी बाजू ए बी आणि बाजू पी क्यू ची संगती येईल, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर ची संगती येईल आणि बाजू ए सी
व बाजू पी आरची संगती येईल. कोण ए ची संगती, कोण पी बरोबर येईल, कोण बी ची संगती, कोण क्यू बरोबर येईल आणि कोण सी ची संगती कोण आर बरोबर येईल. अशा पद्धतीने ह्या संगती लावल्या जातात आणि मग ह्या संगत बाजू एकरूप आहे याचाच अर्थ ही संगत कोण सुद्धा एकरूप असतील आणि संगत बाजू आणि संगत कोण जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतात आणि हेच आपण त्रिकोण ABC, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR अशा पद्धतीने लिहितो. मग त्रिकोणांच्या एकरूपतेची व्याख्या काय करता येते? शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीला, जशी आपण मगाशी संगती लिहिली होती ABC संगत PQR, त्रिकोणांच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या बाजू आणि कोण, मग आता असते संगत घटक, म्हणजे संगत बाजू आणि संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे त्रिकोण एकरूप होण्यासाठी असे 6 घटकांची आवश्यकता आपल्याला भासते. 6 घटकांची आवश्यकता भासते. मग या 6 घटकांपैकी काही ठराविक 3 घटक एकरूप आहेत हे जर आपण दाखवलं तरीही ते दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणजे उरलेले 3 घटक हे आपोआप एकरूप होतात आणि ते दोन त्रिकोण एकरूप होतात. मग कमीत कमी घटक 6 घटकांपैकी कमीत कमी 3 घटक एकरूप दाखवून उरलेले घटक हे आपोआप एकरूप होतात आणि ते दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणून तो जो 3 घटकांचा समूह असतो या समूहाला म्हणतात त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या. या समूहाला म्हणतात त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या. मग आता आपल्याला त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या बघायच्या आहेत. आता त्रिकोण एकरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या काय आहेत बघू आपण. पहिली कसोटी जी आहे ती आहे बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजे काय? समजा हे 2 त्रिकोण आहे. या 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकास एक संगतीला एका त्रिकोणाच्या 2 बाजू म्हणजे बाजू AB आणि बाजू PQ एकरूप असेल, बाजू BC आणि बाजू QR एकरूप असेल. एका त्रिकोणाच्या 2 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू संगत बाजूंशी एकरूप असतील आणि त्या संगत बाजूंनी तयार होणारे जे कोन आहेत ह्या संगत बाजूंनी तयार होणारे कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतात. म्हणजे जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन ही दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. या ठिकाणी आपण फक्त 2 बाजू आणि त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हे एकरूप दाखवलेले आहेत. म्हणून याला बाकोबा कसोटी असं म्हणलं जातं. पहिली कसोटी येते बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी. आता दुसरी जी कसोटी आहे ती आहे बाबाबा कसोटी. बाबाबा कसोटी. बाबाबा कसोटी म्हणजे काय? आता त्रिकोणाच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार
एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू म्हणजे बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी म्हणजे बाजू ए बी ची संगत बाजू पी क्यू येते म्हणजे बाजू ए बी ही बाजू पी क्यूला एकरूप असेल. बाजू बी सी ची संगत बाजू क्यू आर येते म्हणजे बाजू बी सी आणि क्यू आर एकरूप असेल. बाजू ए सी ची संगत बाजू पी आर येते म्हणजे बाजू ए सी आणि पी आर ह्या एकरूप असतील. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. इथं फक्त आपण तीन बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत. एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप दाखवलेल्या आहेत म्हणजे तीनच घटक एकरूप दाखवलेले आहे म्हणून याला म्हणतात बा 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 कसोटी. मग राहिलेले घटक कोणते आहेत? राहिलेले जे घटक आहेत ते तीन कोण. कोण ए हा कोण पी सी आपोआप एकरूप होईल जर तीन बाजू एकरूप असतील तर. कोण बी हा कोण क्यू सी आपोआप एकरूप होईल आणि कोण सी हा कोण आर सी आपोआप एकरूप होईल. अशा पद्धतीनं कमीत कमी तीन घटक जर बाजू आपण एकरूप दाखवल्या तर त्याला म्हणतात बा 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 कसोटी. त्यानंतर पुढची कसोटी आहे कोबाको कसोटी. तिसरी कसोटी आहे कोबाको कसोटी. कोबाको कसोटी. आता कोबाको कसोटी म्हणजे काय? तर कोबाको कसोटी याचा अर्थ होतो, पुन्हा आपण दोन त्रिकोण घेऊ. हे दोन त्रिकोण आहे. आता हे जे दोन त्रिकोण आहेत ह्या दोन्ही त्रिकोणांना आपण नाव देऊ पुन्हा याला ए बी सी. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. एक कसोटी बघितली होती आपण बघा बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी आपण बघितली होती म्हणजे दोन बाजूंनी तयार समाविष्ट केलेला कोन. आणि कोबाको कसोटी म्हणजे दोन कोणांच्या सामायिक भुजा. या ठिकाणी काय होतं दोन कोणांची समाविष्ट भुजा. सामायिक भुजा म्हणा किंवा समाविष्ट भुजा म्हणा काही म्हणा. आता या ठिकाणी पहा समजा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर ह्या दोन त्रिकोणांच्या दिलेल्या एखाद्या विशिष्ट एकास एक संगतीला जर कोण बी हा कोण क्यू सी एकरूप असेल, बाजू बी सी ही बाजू क्यू आर सी एकरूप असेल आणि कोण सी हा कोण आर सी एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात. याला म्हणतात बाकोबा कसोटी. मग याच्यात उरलेले घटक कोणते घटक आहे? बाजू ए बी आणि बाजू पी क्यू आपोआप एकरूप होईल. कोण ए आणि कोण पी आपोआप एकरूप होईल. बाजू ए सी आणि बाजू पी आर सुद्धा आपोआप एकरूप होईल.
ते एकरूप आहेत हे दाखवण्याची गरज नाही. जर समजा आपण कोन बी हा कोन क्यू सी एकरूप असेल, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर एकरूप असेल, कोन सी आणि कोन आर जर एकरूप असेल तर बाकीचे घटक एकरूप दाखवण्याची गरज नाही आहे, ते आपोआप एकरूप होतात. म्हणून ह्या 3 घटकांना कमीत कमी घटक एकरूप दाखवून आपण ते 2 त्रिकोण एकरूप आहे असं दाखवतो. म्हणून ही झाली कसोटी कोणती? कोबाको कसोटी. याला म्हणतात कोबाको कसोटी. आणि कोबाको कसोटी म्हणजे काय तर 2 त्रिकोणांच्या दिलेल्या एखाद्या एकास एक संगतीला जर एका त्रिकोणाचे 2 कोन हे आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात कोबाको कसोटीनुसार. तर ते 2 त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही तिसरी कसोटी झाली कोबाको कसोटी. चौथी कसोटी जी आहे ती आहे कोकोबा कसोटी. चौथी कसोटी आहे कोकोबा कसोटी. आता कोकोबा कसोटी म्हणजे काय? त्रिकोण एबीसीचा कोन बी हा त्रिकोण पी क्यू आरच्या कोन क्यू सी एकरूप असेल. संगती आहेत एबीसी संगत पी क्यू आर. त्यानंतर त्रिकोण एबीसीचा कोन सी हा त्रिकोण पी क्यू आरच्या कोन आर सी एकरूप असेल आणि बाजू ए बी ही बाजू पी क्यू सी एकरूप असेल तर हे 2 त्रिकोण कोकोबा कसोटीनुसार एकरूप होतात. कोकोबा कसोटीला बाकोको कसोटी म्हणलं तरी चालेल, कोकोबा किंवा बाकोको कसोटी असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे एका त्रिकोणाचे 2 त्रिकोणांच्या दिलेल्या एखाद्या संगतीला जर एका त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी एकरूप असतील किंवा एका त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यापैकी एकाची सम्मुखभुजा हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोन आणि संगत सम्मुखभुजा यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोकोबा या कसोटीनुसार एकरूप होतात. आणि मग उरलेले जे घटक आहेत म्हणजे कोन ए आणि कोन पी हे एकरूपच असणार आहेत. बाजू ए सी ही बाजू पी आर सी एकरूप असणार आहे. म्हणजे या ठिकाणी उरलेले घटक आपोआप एकरूप होतात. बाजू बी सी ही बाजू क्यू आर सी एकरूपच असणार आहे. ते एकरूप आहे हे दाखवण्याची गरज नाही, ते आपोआप एकरूप होतात. याला म्हणतात कोकोबा कसोटी. आणि तिसरी जी कसोटी आहे 5वी जी कसोटी आहे ती कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. ही कर्णभुजा कसोटी म्हणजे काय बघा. आता कर्ण ही कोणत्या त्रिकोणाची बाजू असते? कर्ण ही काटकोन त्रिकोणाची बाजू असते. कर्ण ही काटकोन त्रिकोणाची बाजू असते. मग आता कर्ण आपल्याला इथं हे जे 2 त्रिकोण आहे हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण घ्यावे लागतील. बघा हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते काटकोन त्रिकोण आहेत. ए बी सी त्रिकोण आणि पी क्यू आर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. यांचा कोन बी हा काटकोन आहे.
आणि कर्ण ही कोणती बाजू असते काटकोन त्रिकोणाची? काटकोनासमोरील बाजू असते. म्हणजे त्रिकोण एबीसीचा कर्ण आहे एसी आणि त्रिकोण पी क्यू आरचा कोण क्यू काटकोन आहे, म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचा कर्ण आहे पी आर. कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते काटकोन त्रिकोणाची. म्हणजे ही जी कसोटी आहे ही कसोटी काटकोन त्रिकोणासाठी, लक्षात ठेवा, इतर कोणत्याही त्रिकोणासाठी नाही, ही फक्त काटकोन त्रिकोणासाठी. ही कसोटी फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठी. मग आता या ठिकाणी बघा, त्रिकोण एबीसीचा कर्ण आणि भुजा म्हणजे एका त्रिकोणाचा, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप असेल आणि एका काटकोन त्रिकोणाची एक भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या संगत भुजेशी एकरूप असेल, तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात. म्हणजे एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. याला म्हणतात कर्णभुजा कसोटी. मग तुम्ही बाजू ए बी आणि बाजू पी क्यू ही संगत बाजू म्हणून एकरूप आहे, पण बाजू बी सी आणि बाजू क्यू आर ह्या संगत बाजू असतील आणि ए बी आणि पी क्यू एकरूप दाखवण्याऐवजी बी सी आणि क्यू आर एकरूप दाखवले तरीसुद्धा चालतील. म्हणजे पण कर्ण मात्र येणार आहे त्याच्यामध्ये. एका त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप हा असलाच पाहिजे आणि संगत बाजूंपैकी कोणती संगत बाजूंची जोडी एकरूप दाखवली तरी ते काटकोन त्रिकोण एकरूप होतात. याला म्हणतात कर्णभुजा कसोटी. अशा ह्या एकूण 5 कसोट्या आहे. पहिली कसोटी आहे बाकोबा कसोटी, दुसरी कसोटी आहे बाबाबा कसोटी, तिसरी कसोटी आहे कोबाको कसोटी, चौथी कसोटी आहे कोकोबा कसोटी आणि पाचवी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. त्यात कर्णभुजा कसोटी ही फक्त काटकोन त्रिकोणासाठी असलेली कसोटी. आता आपल्याला स्वाध्याय बघायचा. या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत? आता इथं जर आपण बघितलं तर हा एक आयत आहे आणि आयताचा हा कोण आणि हा कोण काटकोन आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्रिकोण एम एस टी आणि त्रिकोण टी बी एस हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एम एस टी मध्ये जर बघितलं तर हा काटकोन आहे. याचा अर्थ यस कोण यस हा काटकोन आहे. याचा अर्थ या कोणासमोरील बाजू एम टी ही कर्ण आहे. त्रिकोण टी बी एम मध्ये जर बघितलं आपण तर कोण बी काटकोन आहे. म्हणजे कोण बी कोणासमोरील बाजू टी एम ही कर्ण आहे. मग कर्ण दोन्ही त्रिकोणांचा सामायिक आहे. कर्ण हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक आहे. म्हणजे कर्ण हा एकरूप झाला आणि एक संगत बाजू एकरूप आहे. म्हणजे या त्रिकोणामध्ये जी कसोटी येणार आहे ही कोणती येणार आहे? कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीनं ते एकरूप असतील. आता दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण टी एस आर हे दोन त्रिकोण या ठिकाणी दिलेले. त्रिकोण पी क्यू आर मध्ये बाजू पी आर ही त्रिकोण टी एस आर ची बाजू टी आर याच्याशी एकरूप आहे आणि त्रिकोण पी क्यू आर ची बाजू क्यू आर ही त्रिकोण टी एस आर ची बाजू एस आर हिच्याशी एकरूप आहे. सारख्या कोनांनी दाखवलेले जे घटक सारख्या कोनांनी दाखवले जातात ते एकरूप असतात. म्हणजे पी आर आणि टी आर एकरूप होईल, क्यू आर आणि एस आर एकरूप होईल. दोनच बाजू एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी एकरूप आहे आणि इतर कुठलाही घटक एकरूप दाखवलेला नाहीये. मग ही कोणती कसोटी असेल? तर इथं आपल्याला एक गुणधर्म माहिती पाहिजे की जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील, दोन रेषा आहे त्या जर परस्परांना छेदत असतील तर या ठिकाणी
व्युत्क्रम कोण तयार होतात, विरुद्ध कोण तयार होतात आणि हे विरुद्ध कोणांची मापे जी असतात ती सारखीच असतात, एकरूप असतात. त्याच पद्धतीनं ह्या कोणाचा विरुद्ध कोण हा होईल आणि हे दोन्ही कोण एकरूप असतील. म्हणजे दोन रेषा परस्परांना छेदल्या असता होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. मग इथं सुद्धा तेच पहा, QS आणि PT ह्या दोन रेषा परस्परांना छेदलेल्या आहे म्हणजे हे दोन कोण जे आहेत ते एकरूप आहेत. म्हणजे कोण PRQ आणि कोण TRS हे एकरूप आहेत. म्हणजे इथं कोणती कसोटी येते, मग बा कसोटी येते. कोणती कसोटी येते, बा कसोटी येते. आता या ठिकाणी जर आपण बघितलं, तिसरी आकृती जर आपण बघितली तर बघा, दोन त्रिकोण आहे, त्रिकोण DHC आणि त्रिकोण DPC. ह्या दोन्ही त्रिकोणांची एक बाजू सामायिक आहे म्हणजे ती एकरूप आहे. कोण H हा कोण FC एकरूप आहे आणि कोण DCH हा कोण DCFC एकरूप आहे. म्हणजे इथं दोन कोण एकरूप आहे आणि कोण H समोरील बाजू DC ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक भुजा आहे आणि ही जी बाजू आहे ती F कोणासमोरील पण आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या आणि कोण H आणि F एकरूप आहे म्हणजे ही दोन्ही त्रिकोणांची संगत भुजा आहे. मग हा त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप येईल. कोणत्या कसोटीनुसार एकरूप येईल, बा कसोटी. कोकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप येतील. दुसरा प्रश्न दिलेला आहे, ही आकृती दिलेली आहे. आकृतीत रेख AD व रेख AC एकरूप आहे. इथं बघा सारख्या कोणांनी दाखवलेले. आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ABD व त्रिकोण ABC को लक्षात घ्या, को कसोटीनं एकरूप होतील. आता एक बाजू तर एकरूप दिलेली, आपल्याला दोन कोण एकरूप दाखवावे लागतील को कसोटीनुसार एकरूप दाखवण्यासाठी. मग आता या आकृतीमध्ये जर आपण बघितलं, जसं इथं बघितलं विरुद्ध कोण एकरूप असतात, तसे या ठिकाणी हे विरुद्ध कोण एकरूप आहे. म्हणजे कोण ABD आणि कोण EBC हे दोन्ही कोण एकरूप आहे. एक कोण एकरूप झाला, आता दुसरा कोण एकरूप दाखवायचा आहे. मग या ठिकाणी समजा D हा कोण EC एकरूप दाखवला किंवा A हा कोण CC एकरूप दाखवला तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात. कोणत्या कसोटीनुसार, को कसोटीनुसार. म्हणजे या ठिकाणी बघा, इथं हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण कोण D जो आहे तो कोण EC आपण एकरूप दाखवू. म्हणजे इथं कोणते कोण एकरूप दाखवता येतील, दोन कोण एकरूप दाखवावे लागतील को कसोटीनुसार. एक कोण ABD, कोण ABD एकरूप कोण CBE आणि दुसरा कोणता कोण एकरूप दाखवावा लागणार आहे, कोण ADB एकरूप कोण ABD एकरूप कोण ADB एकरूप कोण CEB. हे दोन कोण जर आपण एकरूप दाखवले तर आपल्याला हे दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBE हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार एकरूप दाखवता येतील. ठीक आहे. या 15व्या दिवशी आपल्याला त्रिकोणांची एकरूपता आणि त्या एकरूपतेच्या कसोट्या कशा असतात हे आपण बघितलेले. उद्या म्हणजे पुढच्या 16व्या दिवशी तुमची सर्वांची एक चाचणी होईल. ती चाचणी आजपर्यंत झालेल्या अभ्यासावर, सेतू अभ्यासावर असणार आहे. धन्यवाद.